हॅलो एव्हरीवन, मी जागृती. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण हे चोकर कसे बनवायचे ते ट्युटोरियल पाहणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. फर्स्ट आपल्याला 0.3 mm वायर, 0 mm गोल्डन बीड्स, 22 गेज वायर, ग्रीन अँड रेड क्रिस्टल ह्या शेपची पर्ल्स लागणार आहेत. कटर, राऊंड नोज प्लायर अँड फ्लॅट नोज प्लायर. 0.3 mm वायर कट करून घेऊन त्यामध्ये एक पर्ल, एक गोल्डन बीड्स ओवून घेणार आहोत. ओवून घेतलेल्या पर्ल्सला आपण वायरच्या एंडपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि दुसरे टोक परत आपण पर्लमधून ओवून घ्यायचे आहे. गोल्डन बीड्सला सोडून, गोल्डन बीड्समधून ओवून घ्यायचे नाही, फक्त पर्ल्समधून ओवून घ्यायचे. आपण टोटल 7 पर्ल्स ओवून घेणार आहोत आणि त्याला आपण लॉक करून घ्यायचे आहे. लॉक करण्यासाठी फर्स्ट आणि लास्ट आपण जो पर्ल ओवून घेतला होता त्या साईडला जी वायर राहते ती आपण मोत्याच्या साईडने 2-2 वेळा रॅप करून घ्यायची, म्हणजे ते लॉक होईल. एक्सेस वायर कट करून घ्यायची आहे. असे आपले फ्लावर रेडी होईल. 22 गेज वायर कट करून घ्यायची आहे. तुमच्याकडून तुम्ही कट करून घ्या. अशा प्रकारे आपण त्याचा लूप बनवून घ्यायचा आहे. 0.3 mm वायर 2 ते 3 वेळा रॅप करून घ्यायची आहे. एक ग्रीन क्रिस्टल मी ओवून घेतला आहे आणि त्याला देखील आपण एका साईडने लॉक करून घ्यायचे आहे. आपण ऑलरेडी जे फ्लावर बनवून घेतले होते त्याला ग्रीन क्रिस्टलवरती ठेवून 0.3 mm वायरने पर्ल आणि 22 गेज वायर दोन्ही साईडने लॉक करून घ्यायची आहे. लॉक करून झाल्यानंतर रॅपिंग वायरमध्ये गोल्डन बीड्स 10 ते 11 ओवून घ्यायचे. अशा प्रकारे गोल्डन बीड्स सेट करून झाल्यानंतर प्रत्येक 2 गोल्डन बीड्सच्या मधून रॅपिंग वायर ओवून घेऊन त्याला देखील आपण लॉक करायचे. असे हे रेडी झालेले आहे आणि अशा सेम पद्धतीने आपण रेड आणि ग्रीन या कॉम्बिनेशनमध्ये सेम 10 फ्लावर बनवून घ्यायचे आहेत. आधी जो लूप बनवला होता त्या ठिकाणी 3 पर्ल्स ओवून घेतले आहेत आणि तसेच दुसऱ्या साईडला देखील 3 पर्ल्स ओवून घ्यायचे. एक्सेस वायर कट करून तिथे देखील लूप बनवून घ्यायचा. अशा प्रकारची ॲडजस्टेबल दोरी लावून घ्यायची. चोकर बनवून रेडी झालेले आहे आणि हे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.